ऋषाली बरोबर आहे। अशोक चव्हाण यांचा थोड्याच वेळात या ठिकाणी पक्षप्रवेश जो आहे तो होणार आहे। सगळी तयारी भाजप कार्यालयाच्या बाहेर झालेली आपल्याला पाहायला मिळते। भाजपच्या वतीनं भव्य अशी तयारी जी आहे ते कार्यालयाच्या बाहेर ह्या पक्षप्रवेशाची करण्यात आलेली पाहायला मिळते। दुसरी एक बाब अशी आहे की अशोक चव्हाण यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश झाल्यानंतर दिल्लीतून यादी जी आहे ते राज्यसभेच्या उमेदवाराची जाहीर होणार आहे आणि त्यानंतरच उद्या अशोक चव्हाण जे आहे ते भाजपच्या वतीनं राज्यसभेचा उमेदवारी अर्ज जो आहे तो भरणार आहेत। ज्या पद्धतीनं वेगवान घडामोडी जे आहेत ते भाजपकडनं सध्या होताना पाहायला मिळतात। अशोक चव्हाण यांसारखे काँग्रेसमधले मोठे नेते जे आहेत ते भाजपच्या गळाला लागलेले आहेत आणि त्यामुळेच आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने लोकसभेच्या अनुषंगाने मोठे पक्षप्रवेश होतील असं भाजपने वारंवार म्हटलेलं होतं। त्यामधलाच सगळ्यात मोठा हा पक्षप्रवेश जो आहे तो आज या ठिकाणी केला जातोय। अशोक चव्हाण यांचं बोललं तर गेल्या अनेक दिवसापासून अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार अशी चर्चा होती। अखेर हा दिवस जो आहे तो आलेला आहे आणि अशोक चव्हाण आता भाजपचा कमळ जो आहे तो हातात घेणार आहेत। उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत अशी ही माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। ऋषाली, ठीक, धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।